करता ज्ञानदाकडे. ज्ञानदा, आज कोणकोणत्या महत्त्वाच्या बातम्या? अश्विन, धन्यवाद. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण काही राजकीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत. बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामधनं आहेत. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती असताना काही नाराजीच्या चर्चा समोर आल्या, पण पार्थ पवार मैदानामध्ये उतरले या सगळ्या चर्चा फेटाळून लावण्यासाठी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं सुरू काय याचा आढावा घेणार आहोत. सोबतच संजय राऊतांनी एक मोठा दावा शिंदेचे आमदार आणि अजित पवारांचे आमदार यांच्या संदर्भात केलेला असतानाच त्यांचे खासदार कुणाच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अशोक खरातची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशोक खरातची पोलीस कोठडी एक्सटेंड झाली आहे, ती वाढलेली आहे. नवा दिवस नवा कारनामा कोणता अशोक खरातचा तेही आपल्याला पाहायचं आहे. युद्धाच्या बातम्यांचाही आढावा घ्यायचा आहे. पण या सगळ्या बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. प्रफुल्ल पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात हे तुम्हालाच माहीत. दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण. तर पटेल आणि तटकरेंबद्दलच्या सर्व बातम्या तथ्यहीन. पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या खासदारांची दिल्लीमध्ये शिवसेना खासदाराच्या डिनरला हजेरी. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण. तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार भाजपत जातील, राऊतांचा दावा. पीडिता अप्सरा असल्याच्या बहाण्यानं वासनांद खरातकडनं महिलांवरती अत्याचार. बोंदूला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. तर खरातच्या फरार पत्नीविरोधात लुकआउट नोटीस जारी. ऐन एप्रिल महिन्यात पुणे शहरात सर्वदूर अवकाळीचा धुमाकूळ. रस्त्यांवर गुडघाभर पाणी. तर सिंहगड रोडवरती पावसामुळे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू. लाडकी बहीण योजनेतील तब्बल 71 लाख बोगस लाभार्थी अपात्र. सरकारी तिजोरीला तब्बल 21,000 कोटींचा चुना. तर योजनेच्या ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. इराणला अश्मयुगात पाठवू. 19 मिनिटांच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. हॉर्मुझच्या रक्षणाबाबत हात झटकले. तर हॉर्मुझबद्दल चिंता नको, इराणचा भारताला दिलासा. नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी